माझे व्ह्यूज येत नाही, YouTube माझे व्हिडिओ पुशच करत नाही, अल्गोरिदमचा माझ्या चॅनलकडे लक्षच नाही. जर तुम्ही रोज हेच बोलून स्वतःची समजूत काढत असाल तर आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोठा वेकअप कॉल आहे. सत्य असं आहे की युट्यूबचा अल्गोरिदम तुमचं शत्रू नाही आणि तो तुमच्याशी कोणताही भेदभाव करत नाही. तुमचे व्हिडिओला चालना पाहिजे अल्गोरिदम नाही तर तुमच्या कंटेंटमध्ये 3 मोठ्या चुका कारणीभूत आहेत. आज आपण या 3 चुकांबद्दल आणि शून्यातून सुरुवात करून लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचा रिअल स्ट्रेटबद्दल बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तिसरी चूक 90% नवीन युट्यूबर्स नकळत करत असतात. तुमचं कंटेंट वाईट आहे की चांगलं आहे हे पब्लिक बघेल. आपण त्याला व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये बनवायलाच पाहिजे. पहिल्या 3 सेकंदात लोकांना थांबवलं नाही तर ते निघून जातात. तुम्ही अजून त्याचा वेळ कमावलेला नसतो. युट्यूबने स्वतः लाखो व्हिडिओचा अभ्यास केला आहे आणि सांगितलं की टॉप परफॉर्म करणारे व्हिडिओ पहिल्या 3 सेकंदात लक्षात खिचतात म्हणजे खिचतात. इंस्टाग्राम बरी तेज आहे. विचार करा, आपण कसे स्क्रोल करतो, अर्ध लक्षात असतं, कंटाळलेला असतो, आपण बेडवर पडलेलो असतो, मन भटकलेलं असतं. थांबायचं कारण दिलं नाही तर कोणी का थांबेल? हे पर्सनल नाही, अल्गोरिदमचाही दोष नाही, हे फक्त अटेन्शनचं गणित आहे. बरेच क्रिएटर्स इथेच चुकतात. सुरुवातीला एक भारी सिनेमॅटिक शॉट दाखवतात पण थांबवायचं कारण नसतं. शॉट छान दिसतो पण सुंदर पण आहे. नुसतं चांगला व्हिज्युअल्स हा हुक नसतो, त्याला अर्थ हवा, उत्सुकता हवी. चांगलं हुक बनवायचं कसं आणि त्याचे मार्ग आहेत तर मी सांगतो तुम्हाला. हेच सांगा व्हिडिओमध्ये कशाबद्दल आहे ते व्हिडिओ. रहस्यमय राहायची गरज नाही. आज आपण काय बोलणार आहोत असं सरळ सांगा. वेगळा टेक्स्ट हुक वापरा. तुम्ही बोलता ते आणि स्क्रीनवरचा मजकूर थोडा वेळ ठेवा. एकाच विषयाकडे जाण्याचे हे 2 वेगळे मार्ग असतात आणि बरेच लोक आवाजाशिवाय व्हिडिओ बघतात, त्यांना याचा फायदा होतो. व्हिज्युअल विषयाला साजेसे ठेवा. कॅमेराबद्दल बोलताय, कॅमेरा हातात धरा. वर्कआउट बद्दल बोलताय, सोप्यावर बसून बोलू नका. व्हिज्युअल आणि मेसेज जोडायलाच हवा, नाहीतर विषय तयार होत नाही. या 3 गोष्टी जुळल्या, थेट आवाज, साथ देणारा टेक्स्ट आणि जुळणारे व्हिज्युअल्स की तुम्ही लक्ष फक्त खेचत नाही ते कमावता. कारण लोक बोरिंग कंटेंट स्किप करतच नाही, ते अशा कंटेंटला स्किप करतात जो लगेच सांगत नाही की त्यांनी काय बघावं, का हा व्हिडिओ बघावा. आणि काही लोकांना खूप लोक सोडून देतात. बहुतेक लोक असंच करतात, टॅलेंट नसल्यामुळे नाही तर पुरेसा वेळ न थांबल्यामुळे. सुरुवातीला सगळेच वाईट असतात. माझे पहिले व्हिडिओ बघितले तर तुम्ही हसाल. सगळ्यांनाच पहिला 5-10 पोस्टमध्ये हवा तसा रिझल्ट हवा असतो, पण एवढा वेळ पुरेसा नसतो. एका रिपोर्टनुसार फक्त 12% क्रिएटर्स पहिल्या वर्षानंतर सातत्याने पोस्ट करत राहतात. बाकी सगळे गायब होतात किंवा थकतात. विश व्हिडिओ नंतर निराश वाटत असेल तर ते फेलियर नाही आहे, ती नॉर्मल गोष्ट आहे. हा संपूर्ण प्रोसेसचा भाग आहे. जिममध्ये 1 आठवडा जाऊन शरीर न बनल्याला चिडणं जसं चुकीचं आहे तसंच हे आहे. ज्या क्रिएटर्सना तुम्ही बघता ते खूप वर्ष मेहनत करत आलेत, तुम्हाला त्यातून सूट का मिळेल? काही जण इथे पण चुकतात, अनियमित पोस्टिंग करतात. 2 महिन्यातून एक परफेक्ट व्हिडिओ, मग गायब होणं, मग परत काहीतरी बाहेर घेऊन येणं. यातून रुटीन तयार होत नाही, सुधारणा होत नाही. हे सवयीसारखं बनवायला हवं. दर 2 आठवड्यांनी किंवा दर आठवड्याला आणि नंतर आठवड्यातून अनेक वेळा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे कंटेंट लोकांना ना काही कंटेंट असतात, काही कंटेंट ना लोकांना काही जाणून देत नाही. तुम्ही हुक केला, नियमित पोस्ट केलं तरी जर कंटेंट काही फील करत नसेल तर काहीच उपयोग नाही. अल्गोरिदम खरं तर हे शोधत असतो. हे सोशल कनेक्शन प्लॅटफॉर्म आहे. फक्त कम्पिटिशन रेट किंवा सेल्स बघत नाही तर लोकांशी जुळणारा कंटेंट बघतं. लोकांना काय वाटतं की ते थांबतात आणि तिथूनच कंटेंट पचायला सुरुवात होते. आपण कंटेंट परफेक्ट आहे म्हणून शेअर करत नाही, आपल्याला त्यातून काहीतरी वाटलं म्हणून शेअर करतो. आणि फक्त डिलिव्हरीवर लक्ष देणं, कनेक्शनवर नाही. शब्द बरोबर असतील पण स्क्रिप्ट वाचल्यासारखं वाटलं किंवा AI वापरून लिहिलं असेल तर ते जाणवतं. मनापासून बोलायला हवं. लोकांना लगेच कळतं जेव्हा रोबोट बोलतं असं वाटतं. अजून चूक म्हणजे आपला प्रेक्षक हा माणूस आहे हे विसरणं. तुमचा कंटेंट स्वतःची जागात वाटतं का नाही, तो आरशासारखा वाटायला हवा. लोकांनी त्यात स्वतःला बघता यायला हवं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे भावनेऐवजी फक्त ट्रेंड फॉलो करणं. व्हायरल फॉर्मॅट, ट्रेंडी म्युझिक हे सगळं वापरू शकता, पण त्यामागे फिलिंग नसेल आणि ते खरोखर तुम्ही नसाल तर लोकांना ते लगेच जाणवतं. ज्या विषयाचं तुम्हाला खरंच ज्ञान आहे किंवा ज्याची पॅशन आहे त्याबद्दल बोला. कुठला विषय पॅशनेट बोलला तर तो इंटरेस्टिंग बनतो. एक व्हायरल कंटेंट कोणत्या गोष्टीला स्पर्श करतो हे तुम्हाला मी सांगतो. रिलेटिव्हिटी, अरे हे तर मीच आहे. ॲस्पिरेशनल, मला असं व्हायचं आहे. इन्स्पिरेशनल, मीही ट्राय करेन. एज्युकेशनल, याने मला खूप मदत झाली. यातली एक गोष्ट जुळली तर कंटेंट तुमचा रेझोनेट झाला आहे. आणि 2 किंवा जास्त गोष्टी जुळल्या तर तुमच्या हातात एक हिट व्हिडिओ असतो. लोकांना तुमचं कंटेंट कसं वाटलं ते लक्षात राहतं. तुमची लायटिंग किती परफेक्ट होती हे नाही, आपण जिथून सुरुवात केली तिथे परत येऊया. सगळे अल्गोरिदमला दोष देतात पण खरं कारण वेगळंच असतं. तुमचा हुक लक्ष खेचत नाही, तुमचं सातत्य कंटेंटला संधीच देत नसतं आणि तुमचं कंटेंट कोणाला काहीच जाणून देत नाही. अल्गोरिदमला मत नसतं, तो फक्त प्रेक्षकांना फॉलो करतो. तुमचा व्हिडिओ आधी थोड्या लोकांना दाखवला जातो, ते बघतात, शेअर करतात तर तो पुढे पसरतो. म्हणजे अल्गोरिदम तुमचा शत्रू नाही, तो आरसा आहे. तुमचं कंटेंट लोकांशी जुळतो की नाही तेच तो दाखवतो. 3 गोष्टी लक्षात ठेवा. हुक मजबूत करा, सातत्य ठेवा, भावना निर्माण करा. हे 3 जमलं की मग व्ह्यूज मिळणं ही टाईमची गोष्ट आहे.